मराठी आंदोलक सलाउद्दीन, मसूद अझर, दाऊद सारखे भाजप खासदार निशिकांत दुबेंची ठाकरे बंधूंच्या विजय मेळाव्यावर टीका. भाजप खासदार निशिकांत दुबेंची मराठी आंदोलकांविरुद्ध गरळ, हिंदी भाषकांवर हात उगारणाऱ्यांनी राज्याबाहेर येऊन दाखवावं. खासदार दुबेंचं थेट राज आणि उद्धव ठाकरेंना आव्हान. मराठी लोक कुणाची भाकर खातायत, आमच्या पैशांवर तुम्ही लोक जगताय, निशिकांत दुबेंचं वादग्रस्त वक्तव्य. आमच्या भाषेला नाही तर सक्तीला विरोध, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. तर आम्ही एकीनं राहतो, मात्र भाजप आग लावायचं काम करते, ठाकरेंचा निशिकांत दुबेंवर निशाणा. आमची लढाई भाषांच्या विरोधात नाही, आदित्य ठाकरेंचं स्पष्टीकरण. तर निशिकांत दुबेंचं वक्तव्य म्हणजे वाद निर्माण करण्याचा प्रकार असल्याचं वक्तव्य. पहलगामचे अतिरेकी भाजपमध्ये गेले की काय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. मराठीसाठी आंदोलन करणाऱ्यांची पहलगामच्या अतिरेक्यांशी तुलना करणाऱ्या शेलारांना ठाकरेंचं प्रत्युत्तर. भारतात सर्वच भाषा राष्ट्रभाषा आहेत, हिंदी आणि मराठीच्या वादावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका समोर. सर्वजण पहिलीपासून आपल्या मातृभाषेतच शिक्षण घेतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकरांकडून भूमिका स्पष्ट. अजितदादा गावकीकडे बघताना भावकीकडेही बघा, रोहित पवारांची निधीसाठी अजितदादांना साद. संभाजीनगरच्या वेदांत हॉटेलवर विधान परिषदेत चर्चा. संजय शिरसाटांच्या प्रतिज्ञापत्रात सिद्धांत यांच्या नावावर ₹0, मग त्यांच्याकडे 65 कोटी रुपये कुठून आले, अंबादास दानवेंचा सवाल. संभाजीनगरातील वेदांत हॉटेलवरून विधान परिषदेत गदारोळ. विरोधकांच्या आक्षेपानंतर उच्चस्तरीय चौकशीबाबत फडणवीसांचे निर्देश. मुंबईतील अंधेरीच्या कांदळवनावरील 350 एकर जागेवर भरार टाकून अनधिकृतपणे कब्जा. ठाकरे सेनेच्या अनिल परब यांचा आरोप. मुंबईतील कांदळवनावर अतिक्रमण घटनेची सविस्तर चौकशी करून कारवाई करणार, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचं स्पष्टीकरण. छत्रपती संभाजीराजेंबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या संजय गायकवाडांकडून दिलगिरी व्यक्त. विरोधकांच्या चौफेर टीकेनंतर दिलगिरी व्यक्त. नांदेडमध्ये संभाजी ब्रिगेडचा संजय गायकवाडांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन. छत्रपती संभाजीराजेंविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे आंदोलक संतप्त. कोल्हापुरात ठाकरेंच्या शिवसेनेकडून आमदार संजय गायकवाडांविरोधात अनोखं आंदोलन. गायकवाडांच्या पोस्टरला घोड्यांच्या टापाखाली देत आंदोलकांकडून निषेध व्यक्त. आणि यानंतर विधानसभेत आशिष शेलार बोलतात, पाहूया. या सदनाच्या माध्यमातून गेली पाहिजे म्हणून त्याचा उल्लेख करतो. अध्यक्ष महोदय, एआयच्या विषयात सुद्धा आपण आयटी आणि एआय यावर भरीव काम सुरू केलं. सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर एआय, एआय पॉलिसी, टास्क फोर्स फॉर सायबर सिक्युरिटी, महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना एआयचं प्रशिक्षण, गुगलच्या बरोबर करार करून त्या ठिकाणी आपण 500 राज्यातील कर्मचाऱ्यांना आणि 25,000 विद्यार्थ्यांना कन्व्हर्सेशनल एआय. तेव्हा माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार सध्या बोलत होते. सध्या कुठे एआयचा वापर करण्यात येणार आहे याबद्दलची माहिती ते सदनात देतात. यानंतर आपण पुन्हा एकदा वळूयात 100 हेडलाईन्सकडे. पुणे रेल्वे स्थानकासमोरील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न. रेल्वे पोलिसांकडून आरोपीला अटक. पुण्यात महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करणारा सूरज शुक्ला मूळचा वाराणसीचा असल्याची माहिती. वाईत यानं कोयता खरेदी केला होता. या संदर्भात अधिक चौकशी सुरू. महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या विटंबना प्रकरणी काँग्रेसकडून निषेध. पुण्यात काँग्रेसचं आंदोलन. महात्मा गांधींच्या पुतळ्याला काँग्रेसकडून दुग्धाभिषेक. महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना केल्याप्रकरणी काँग्रेस आक्रमक. महात्मा गांधी अमर आहेत. रोहिणी खडसेंची गांधींच्या पुतळा विटंबनानंतर प्रतिक्रिया. दिवंगत संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 22 जुलैला. वाल्मिक कराडला दोषमुक्त करण्याच्या अर्जावर तसंच प्रॉपर्टी सील करण्याच्या अर्जावर निर्णय देणार. समृद्धी महामार्गासाठी शेतजमीन देणारे आदिवासी कुटुंब मोबदल्याच्या प्रतीक्षेत. शेतकऱ्यांना लवकरात लवकर मोबदला देण्याची सूचना. बैलजोडी नसल्यानं शेतकऱ्यांना जीव घेतला खांद्यावर. बीडच्या केज तालुक्यातील भाटुंब्यातला प्रकार. लातूरच्या आणखी एका शेतकऱ्याची दयनीय अवस्था. वैजनाथ सूर्यवंशींनी बैलाच्या जागी स्वतःला जुंपून कोळपणीचा जीव हातात घेतला. लातूरमधील शेतकरी अंबादास पवार यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून मदतीचा हात. कुटुंबावर असलेले जिल्हा बँकेचे 40,000 रुपयांचं कर्ज फेडण्यासाठी आर्थिक मदत.
कायद्यानं काम करायचं नसेल तर आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल. दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जिल्हाधिकाऱ्यांवर बच्चू कडू संतापले. परभणीच्या आहेरवाडीत शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी काही अधिकारी आले असताना स्थानिकांकडून मोजणीला विरोध. नाशिकमध्ये पावसाची संततधार, गोदावरीच्या पूर परिस्थितीत वाढ होण्याची शक्यता. गोदावरीच्या पुरात काही तरुणांची स्टंटबाजी, नदीच्या वाहत्या पाण्यात तरुणांकडून जीवघेणा अतिरेक. नाशिक जिल्ह्यात 2 दिवसांपासून मुसळधार, गंगापूर धरणातून 6336 क्युसेकनं विसर्ग. गोदाकाठावरील पूजा साहित्याची छोटी दुकानं, टपरींचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर, गोदाकाठावरील रस्त्यावर पाणी. नाशिकच्या दुगारवाडी धबधब्याजवळ अडकलेल्या 15 ते 20 पर्यटकांचा व्हिडिओ समोर. पर्यटकांचं आकर्षण असलेल्या दुगारवाडी धबधब्यावर अडकलेल्या मुलांना रेस्क्यू करतानाचा थरार व्हिडिओमध्ये चित्रित. नाशिकच्या सटाण्यातील हरणबारी धरण ओव्हरफ्लो, मोसम नदी पात्रात 2500 क्युसेकनं विसर्ग. मालेगावातील सुरगाण्याच्या पश्चिम पट्ट्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अंबिका नदीच्या उपनद्यांना पूर, चणकापूर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग. नाशिकच्या निफाड तालुक्यात पावसाचा जोर, सायखेडा गावावरील नदीपात्रावरील वीट भट्टीला पाण्यानं वेढलं. अकोले तालुक्यातील रंधा धबधब्यात तरुण पडला, सुदैवानं दरीत कोसळण्याआधी हा तरुण पोहत काठावर पोहोचल्यानं बचावला. इगतपुरीत जोरदार पाऊस, शहरातील वसंत पवार नगर परिसरात नागरिकांच्या घरात शिरलं पावसाचं पाणी. सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये होत असलेल्या पावसामुळे वाल्हेरी धबधबा प्रवाहित, धबधब्याच्या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं कुठलाही उपाययोजना नसल्यानं पर्यटकांकडून नाराजी. विदर्भात गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूरला हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी. अमरावती जिल्ह्यात पूर्णा प्रकल्पाचे 2 दरवाजे उघडले, 6.8 क्युसेकनं विसर्ग. चंद्रपूर जिल्ह्यात दमदार पावसामुळे मुक्ताई धबधबा प्रवाहित, 50 फुटांवरून कोसळणारा धबधबा आणि हिरवागार निसर्ग पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. भंडाऱ्यात पावसाची संततधार, तुमसर तालुक्यातील चुल्हाड ते सुकडी नकुल या गावांना जोडणाऱ्या पुलावरून पावसाचं पाणी वाहू लागल्यानं वाहतुकीसाठी मार्ग बंद. गोंदियातील तिरोडात पावसाची हजेरी, तिलक वॉट परिसरात सखल भागात पाणी. यवतमाळच्या घाटंजीत पावसाची संततधार, पावसामुळे वेगवेगळ्या ठिकाणी 2 जणांचा मृत्यू. बुलढाण्याच्या चिखली, मेहकर आणि लोणार तालुक्यात पावसाची हजेरी, पावसामुळे शेतकरी नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण. मुंबईतल्या धरणात सरासरी 68% इतका साठा पोहोचला. 7 धरणांमध्ये गेल्या वर्षी याच दिवशी फक्त 14% साठा होता. वैतरणा धरणाच्या पातळीत वाढ झाल्यानं धरणाचे 3 दरवाजे उघडले, नदीपात्रात 3000 क्युसेकनं विसर्ग. पालघरमध्ये 150 विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून प्रवास, शाळेत जाण्यासाठी पार करावा लागतोय धोकादायक साखव. पुण्यातील खडकवासला धरण साखळी क्षेत्रात जोरदार पाऊस, धरणातून 4000 क्युसेकनं विसर्ग. साताऱ्यात कोयना धरणाच्या पाणी पातळीत वाढ, धरणातून 2000 क्युसेकनं विसर्ग. साताऱ्यातील बेंडा नदीवरील पुलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण, वाहनधारकांची गाडी चालवताना कसरत. कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी धरण 80% भरलं, धरणाच्या स्वयंचलित दरवाजापर्यंत पोहोचलं पाणी. कोल्हापुरात 2 दिवसांपासून पावसाची विश्रांती, पंचगंगा नदीबरोबरच जिल्ह्यातील इतर नद्यांची पाणी पातळी स्थिर. उजनी धरणाची पाणी पातळी 85%वर, आषाढी सोहळ्यात महापुराचा धोका नको म्हणून प्रशासनानं उजनीतून पाणी सोडणं बंद केलं होतं. अलिबागमधील पीएनपी नाट्यगृहाचं शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन, आगीत भस्मसात झालेलं नाट्यगृह 3 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा सुरू. छत्रपती संभाजीनगर महापालिकेची मागील 15 दिवसांपासून अतिक्रमणाविरोधात कारवाई, 15 जेसीबी, 4 पोकले आणि 15 टिप्पर आणि तगडा पोलिसांचा बंदोबस्त तैनात. सोलापूरमधील कवठाळी गावात वाळू माफियांचा वकिलासह 6 जणांवर जीवघेणा हल्ला, वाळू चोरीच्या तक्रारी करत असल्याच्या संशयावरून हल्ला केल्याची माहिती. ठाण्यातल्या दिव्यामध्ये निष्ठुराईची 4.5 वर्षीय चिमुकलेल्या स्टीलच्या उलथण्यानं बेदम मारहाण, मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल. सोलापुरातील उळे गावात चार्जरच्या वायरनं बायकोची हत्या करत नवऱ्याची आत्महत्या, आत्महत्येचं कारण स्पष्ट.
धुळ्याच्या शिरपूरमधील तात्पुरिक वाद 20 वर्षीय फार्मसीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या. अज्ञात व्यक्तीकडून मोबाईल हॅक करत सोशल मीडियावर फोटो व्हायरल केल्याच्या भीतीनं टोकाचं पाऊल उचललं. वर्ध्यात 12वीच्या प्रवेशासाठी पैसे नसल्यानं विद्यार्थिनीची आत्महत्या. लोणसावळीतील विद्यार्थिनीनं पालकांकडे 12वी प्रवेशासाठी मागितले पैसे. कोल्हापुरात बापानं म्हशी घेण्यासाठी साठवलेल्या 7 लाखांपैकी 5 लाख मुलाच्या प्रतापामुळे क्षणभरात गायब. मुलानं फ्री फायर गेममधील आभासी शस्त्रांची खरेदी केल्यानं बँक खात्यातून रक्कम गेल्याची माहिती. भंडाऱ्याच्या तुमसर उपजिल्हा रुग्णालयात महिलांच्या डिलिव्हरी वॉर्डला गळती. नवजात अर्भकासह माता आणि नातेवाईकांना त्रास. गडचिरोली रुग्णवाहिकेअभावी गर्भवतीची हालापेष्टा. जीव धोक्यात घालून पार करावी लागली नदी. जालना जिल्ह्यातील दुधनवाडी गावातील ग्रामस्थ आक्रमक. गावातील नागरी संस्थांकडे दुर्लक्ष केल्यानं महिला सरपंच आणि महिला ग्रामसेवकाला गावकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात कोंडलं. WCL मध्ये नोकरी लावतो सांगून अकोल्यातील 25 तरुणांना कोट्यवधींचा गंडा. फसवणूक करणारा शिंदेंच्या शिवसेनेचा माजी आमदार गोपीकिशन बाजोरी यांच्या नावानं धमक्या देत असल्याचा आरोप. नवी मुंबईच्या नेरूळमध्ये चोरट्यांनी 2 घरं फोडली. चोरीची घटना सीसीटीव्हीत चित्रीत. नाशिकच्या रोकडोबा हनुमान मंदिरात चोरट्यांचा डल्ला. शनी महाराजांच्या मूर्तीवरील 2 किलो चांदीचा मुकुट चोरट्यांकडून लंपास. बुलढाण्यातील चिखलीजवळ पंढरपूरवरून परतणाऱ्या एसटीचा अपघात. 30 प्रवाशी जखमी. रत्नागिरीतील पुनसच्या जंगलात 4 जूनला बिबट्याचं पिल्लू आढळलं. 25 दिवस उलटूनही बिबट्याच्या पिल्लाची आणि आईची भेट न झाल्यानं बोरिवली संजय गांधी उद्यानात पिल्लाची रवानगी. रायगडच्या समुद्र किनाऱ्यावर दिसलेली संशयास्पद बोट बेपत्ता. कोरलाई किल्ल्याजवळ नौदलाच्या रडारनं टिपली ही अनोळखी बोट. रायगडमधील संशयास्पद बोटीची पहाटे 4 वाजेपर्यंत हालचाल. त्यानंतर बोट समुद्रातून गायब. लखनौमध्ये आंबा महोत्सवाचं आयोजन. काल महोत्सव संपल्याची घोषणा होतात. प्रदर्शनातील मांडलेले आंबे लुटण्यासाठी झुंबड. अमरनाथ यात्रेच्या पहिल्या 4 दिवसात तोबा गर्दी. 4 दिवसात 50,000 भक्तांनी घेतलं बाबा बर्फानींचं दर्शन. जागतिक अर्थव्यवस्थेत मुख्य अर्थव्यवस्थांना बाजूला ठेवू नका. पंतप्रधान मोदींचं विधान. तर दक्षिणी अर्थव्यवस्थांशिवाय विश्व अर्थव्यवस्था नेटवर्क नसलेल्या मोबाईलसारखी मोदींचं प्रतिपादन. ब्रिक्स देशांच्या बैठकीत पहलगाम दहशतवादी हल्ल्याची निंदा. दहशतवाद मानवतेसाठी गंभीर आव्हान. दहशतवाद्यांवर निर्बंध लादण्यास संकोच नको. पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. ब्रिक्स देशांच्या बाजूला राहणाऱ्यांवर 10% जादा कर लावणार. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी. मस्कनं अमेरिकेत तिसरा पक्ष काढणं वेडेपणा. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची टीका. कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनीचा 44वा वाढदिवस. धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं 2009 मध्ये पहिल्यांदा कसोटीत नंबर 1 बनलेली. धोनीच्या नेतृत्वातच चेन्नई सुपर किंगनं 5 ट्रॉफी जिंकल्या. भारताचे संजोग गुप्ता आयसीसीचे नवे कार्यकारी अधिकारी. आयसीसीच्या अध्यक्षपदी देखील भारताचे जय शहा. संजोग गुप्ता सध्या जिओ स्टारमध्ये. भारतीय संघाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ याचा मुंबई क्रिकेट असोसिएशनला निरोप. पृथ्वी शॉ महाराष्ट्राच्या संघात सहभागी.